तर रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण फोडणीचं वरण कसं करायचं ते पाहणार आहोत। तर इथं पातेल्यामध्ये तेल तापवून घेतलंय चांगलं। आता आपण त्याच्यामध्ये मोहरी घालूया। मोहरी तडतडली की चांगली तर जिरं घालायचं 1 चमचा आणि त्यामध्ये लसूण घालणार आहे। लसूण बारीक चिरलेला घेतलाय, तुम्ही ठेचून पण घेऊ शकता। लसूण टाकणार आहे, छान मिक्स करून घ्यायचे। असा लालसर झाला की आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे। हिंग घालूया। कढीपत्ता घालू, थोडंसं ब्राऊन होऊस्तोवर आपण वाट पाहूया। लसूण चांगला गोल्डन ब्राऊन झालाय। आता कांदा घालू आपण। 1 कांदा बारीक चिरलेला तो घालायचा आणि छान परतून घ्यायचंय। हे थोडं शिजू द्या। आपण फोडणीचं वरण फक्त जिरे मोहरी कढीपत्ता घालून वगैरे करतच असतो। आता मी रेसिपी अपलोड केलेली आहे डाळ पालकाची, ते तुम्ही आवर्जून पहा माझ्या यूट्यूब चॅनलला शीतल रेसिपी मराठीला। डाळ पालकची तिखट वरण मी तुम्हाला दाखवते लाल तिखटाचं। तर आता आपण ते छान परतून घेऊया तेलामध्ये। आता इथे तुम्ही पाहू शकताय छान आपलं असं थोडं गोल्डन ब्राऊन झालेलं आहे। आता त्याच्यामध्ये हळद टाकू, 1 अर्धा चमचा हळद। बेडगी मिरची पावडर टाकणार आहे, तुम्ही लाल तिखट टाकलं तरी चालेल। 2 चमचे टाकणार आहे। काश्मीरी लाल मिरची तिखट नसती, कलर असतो। 2 चमचे टाकूया आणि त्याच्यामध्ये आपल्याला गोडा मसाला घालायचा आहे 1 चमचा। जो मसाल्यातला चमचा असतो तो 1 चमचा मी घालते। आता हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचे। हे तेल सुटस्तवर मसाले। आता इथे डाळ शिजून घेतलेली आहे मी कुकरला। तूर डाळ, मूग डाळ, मसूर डाळ, तुम्ही तिन्ही डाळी तुम्ही असं शिजू शकते। आता हे छान मिक्स झालं की आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत आणि घालून घेणार आहे त्याच्यात। छान मिक्स करायचंय आणि गरम पाण्याचा वापर करायचा। इथं गार पाणी नाही घालायचंय, तुम्ही घालू शकता बारीक चिरलेला। आता हे गरम पाणी केलेलं आहे ते टाकूया आपण। जास्तही घट्ट नाही जास्तही पातळ नाही, या कन्सिस्टन्सी। आता याला छान उकळी येईस्तोवर आपण वाट पाहूया। मीठ घालायचंय, चवीनुसार मीठ घालू आणि ह्याला छान उकळी आणून देऊया। आता इथे तुम्ही पाहू शकता इथे छान उकळी आलेली आहे। आता मी मस्त सर्व करणार आहे। या पद्धतीने मस्त मी सर्व केलेला आहे। मस्त आपलं खमंग असं वरण रेडी झालेलं आहे। तर तुम्ही आता ह्याच्यावर आपण गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकूया। कोथिंबीर टाकूया भरपूर, असे छान वास तर खूप छान येतोय। तुम्ही हे भातासोबत, भाकरीसोबत, चपातीसोबत खूपच छान लागेल हे वरण। तर रेसिपी आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, कमेंट करा। धन्यवाद।